हॅलो फ्रेंड्स, आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे एक नवीन पॉईंट, कॉस्ट सेंटर आणि कॉस्ट युनिट. बेसिकली आजचा हा टॉपिक आपल्याला इथून पुढच्या प्रत्येक टॉपिकमध्ये महत्त्वाचा आहे. याचं कारण म्हणजे आपण कोणत्याही वस्तूची जेव्हा ती कॉस्ट काढतो किंवा ती कॉस्ट कशामध्ये मोजतो किंवा कॉस्ट कुठे कुठे इन्कर्ड होऊ शकते, तर ह्या ज्या प्रश्नांची उत्तर आहेत ती आज आपल्याला ह्या दोन पॉईंटच्या माध्यमातून मिळणार आहेत. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण जाणून घेऊया की कॉस्ट सेंटर म्हणजे काय असतं. तर कॉस्ट सेंटर हे अशा प्रकारचं सेंटर आहे की सपोज एखाद्या कंपनीमध्ये प्रोडक्शन डिपार्टमेंट आहे, सेल्स डिपार्टमेंट आहे, त्यानंतर मार्केटिंग डिपार्टमेंट आहे, त्यानंतर सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन डिपार्टमेंट आहे, स्टोअर डिपार्टमेंट आहे. तर ह्या सगळ्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये वेगवेगळ्या मशिनरीज पण यूज केल्या जातात. मग ह्या प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये किंवा ह्या प्रत्येक डिपार्टमेंटची एखादी वस्तू तयार करत असताना किती कॉस्ट निर्माण झाली, तर त्या ॲक्टिव्हिटीला किंवा त्या ग्रुप ऑफ पर्सन जे त्या पर्टिक्युलर कंपनीच्या एखाद्या सेक्शनमध्ये काम करतात ह्या सगळ्यांवरती झालेला खर्च म्हणजे काय, तर कॉस्ट सेंटर होय. तर कॉस्ट सेंटर हे दुसरं तिसरं काही नसून एखादी वस्तूची निर्मिती करत असताना ती वस्तू तयार करण्यासाठी ज्या माणसांची किंमत तुम्हाला मोजावी लागली पगाराच्या स्वरूपामध्ये, ते देखील कॉस्ट सेंटर असू शकतं. जी मशिनरी तुम्ही वापरलेली आहे प्रोडक्शन प्रोसेसमध्ये ती देखील तुमचं कॉस्ट सेंटर असू शकतं. म्हणजेच एखाद्या कंपनीमध्ये जर फक्त एक जरी प्रोडक्ट तयार होत असेल तरी त्या कंपनीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आणि विविध प्रकारचे कॉस्ट सेंटर्स असू शकतात. उदाहरणार्थ पर्सनल कॉस्ट सेंटर. आता हे जे कॉस्ट सेंटर आहे ते याच्यामध्ये पर्सन किंवा ग्रुप ऑफ पर्सन्स, म्हणजे जेव्हा एखाद्या कंपनीमध्ये एक व्यक्ती काम करतो तेव्हा ती व्यक्ती काम करत असताना त्या व्यक्तीला किती मोबदला दिला गेला, तर त्या व्यक्तीचा मोबदला जो आपण काढतो ते काय झालं, आपलं पर्सनल कॉस्ट सेंटर. किंवा एका कंपनीमध्ये समजा 600 व्यक्ती काम करत असतील तर 600 व्यक्तींना मिळून कंपनीने जो काही खर्च त्यांच्यावरती केलेला आहे आणि त्यांच्यावरती केलेल्या खर्चातून कंपनीला जो मिळालेला प्रॉफिट आहे, तर याचं जे काही कॅल्क्युलेशन आहे, कलेक्शन जे आहे ते ज्या ठिकाणी होतं त्या ठिकाणाला आपण काय म्हणतो, कॉस्ट सेंटर. मग त्यामध्ये पर्सन मध्ये एक व्यक्ती किंवा अनेक व्यक्तींचा समूह हे देखील एक कॉस्ट सेंटर असू शकतं. दुसरं आहे ते म्हणजे इम्पर्सनल कॉस्ट सेंटर. बघा नावामध्येच आहे इम्पर्सनल, म्हणजे जिथं व्यक्ती नाही अशा प्रकारचे कॉस्ट सेंटर. म्हणजे जिथं व्यक्ती नाही म्हणजे असं काय असू शकतं कंपनीमध्ये, उदाहरणार्थ एखादं लोकेशन, ह्या लोकेशनवरती जे लोक काम करतात तर हे काम करत असताना ह्या लोकेशनवरती इतका खर्च झाला आणि ह्या लोकेशनमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींनी एवढा रेव्हेन्यू कंपनीला मिळवून दिला, तर ते लोकेशन हे देखील इम्पर्सनल कॉस्ट सेंटर म्हणून ओळखलं जाऊ शकतं. किंवा अन आयटम ऑफ इक्विपमेंट और ग्रुप ऑफ दिस, एखादी गोष्ट मॅन्युफॅक्चरिंग करण्यासाठी तुम्हाला एखादी मशीन लागत असेल किंवा एखादं साहित्य लागत असेल, तर ती साहित्यासाठी मशीनसाठी तुम्ही जी कॉस्ट इन्कर्ड करता किंवा तुम्हाला जी कॉस्ट द्यावी लागते आणि ती कॉस्ट दिल्यामुळे तुमचं जे प्रोडक्शन होतं आणि त्याच्यातून तुम्हाला जो रेव्हेन्यू मिळतो, तर हे झालं आपलं इम्पर्सनल कॉस्ट सेंटर. आता याच्यामध्ये जर फंक्शनल पॉईंट ऑफ व्ह्यूने जर तुम्ही बघितलं तर खूप सारे कॉस्ट सेंटर असू शकतात. उदाहरणार्थ प्रोडक्शन कॉस्ट सेंटर, म्हणजे जिथं एखाद्या कंपनीमध्ये प्रोडक्शन डिपार्टमेंट आहे तर प्रोडक्शन डिपार्टमेंटमध्ये एखादी वस्तू किंवा सेवा निर्माण करत असताना जेवढं काही त्या ठिकाणी कॉस्ट इन्कर्ड होणार आहे आणि त्या कॉस्टच्या बदल्यामध्ये जो काही रेव्हेन्यू मिळणार आहे, तर ते सगळं आपण प्रोडक्शन कॉस्ट सेंटरला आपण देऊ शकतो. आता याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे, दिस इज दॅट द कॉस्ट सेंटर वेअर ऍक्च्युअल प्रोडक्शन वर्कप्लेस टेक्स. फॉर एक्झाम्पल मेल्टिंग शॉप, मशीन डिपार्टमेंट, वेल्डिंग डिपार्टमेंट, फिनिशिंग शॉप. समजा जर आपण एखाद्या ऑटोमोबाईल इंडस्ट्रीचं उदाहरण घेतलं, म्हणजे जी कंपनी गाड्यांचा व्यवसाय करते किंवा गाड्या तयार करते, उदाहरणार्थ पीआयजो आपल्या इथे आपण उदाहरण म्हणून घेऊया. तर पीआयजो ही जी कंपनी आहे तर ह्या कंपनीमध्ये मशीन डिपार्टमेंट आहे, वेल्डिंग डिपार्टमेंट आहे, पेंटिंग डिपार्टमेंट आहे, फिनिशिंग डिपार्टमेंट आहे. तर ह्या प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये जी काही कॉस्ट इन्कर्ड होणार आहे तर त्या इन्कर्ड होणाऱ्या कॉस्टला आपण इथे काय म्हणतो, प्रोडक्शन कॉस्ट सेंटर. कारण ती वस्तूची निर्मिती करत असताना त्याच्यावरती झालेला जो खर्च आहे तो खर्च म्हणून आपण त्या खर्चाला, एकूण खर्चाला आपण म्हणतो प्रोडक्शन कॉस्ट सेंटर. म्हणजे वस्तू निर्माण होत असताना ती निर्मितीसाठी त्या प्रोडक्शनच्या डिपार्टमेंटला एकूण किती खर्च आला. आता त्याच्यामध्ये जर आपण सब डिपार्टमेंट केलं तर मग वेल्डिंग डिपार्टमेंटचा खर्च किती, पेंटिंगचा खर्च किती, अशा प्रकारे आपल्याला खर्च हे कलेक्शन करावे लागतात. दुसरं आहे ते म्हणजे सर्व्हिस कॉस्ट सेंटर. आता या ठिकाणी बऱ्याचदा आपण सर्व्हिसेस देतो
सो दिस इज द कॉस्ट सेंटर विच आर अँसिलरी म्हणजे जे तुम्हाला प्रोडक्शन करायला मदत करतात अँड रेंडर सर्व्हिसेस टू प्रोडक्शन कॉस्ट सेंटर. आता याचं उदाहरण जर घ्यायचं म्हटलं तर एखादी वस्तू तयार करत असताना तुम्हाला पॉवर सप्लाय लागू शकतं, एखादं इक्विपमेंट लागू शकतं, किंवा तुम्हाला स्टोअरमधून माल आणावा लागू शकतो, किंवा एखाद्या मशीनची तुम्हाला रिपेअरिंग करावी लागेल. कंपनीमध्ये जे कामगार काम करतात त्यांना कॅन्टीनची फॅसिलिटी तुम्हाला बऱ्याचदा द्यावी लागते. तर ह्या सर्वांसाठी जी काही कॉस्ट इन्कर्ड होते ह्या सगळ्या कॉस्टला आपण काय म्हणतो सर्व्हिस कॉस्ट सेंटर, की जी ही इनडायरेक्ट स्वरूपामध्ये आहे. म्हणजेच जसं आपण एखादी वस्तू मॅन्युफॅक्चरिंग करायला घेतली, फॉर एक्झाम्पल जर आपण पेन मॅन्युफॅक्चरिंग करत असेल तर पेनमध्ये आपल्याला दिसत रिफिल असेल, त्याचा आउटर कव्हर असेल, कॅप असेल, स्टील त्याच्यामध्ये वापरलेलं आहे, निप वापरलेली आहे. ह्या वरच्या ज्या वस्तू आपल्याला दिसतात त्या सगळ्या डायरेक्ट कॉस्ट आहेत. परंतु हा पेन तयार करत असताना पॉवर सप्लाय दिला गेला, स्टोअरमधून लोकांनी मटेरियल दिलं, त्यानंतर बऱ्याच लोकांनी सर्व्हिस प्रोव्हाइड केली, म्हणजे एखादी मशीन जर बंद पडली असेल तर त्याला रिपेअरिंग केलं गेलं. तर ह्या ज्या काही सर्व्हिसेस रेंडर केल्या ते प्रोडक्शन तयार होण्यासाठी, तर ह्या सर्व सर्व्हिसेसला आपण काय म्हणूया सर्व्हिस कॉस्ट सेंटर, जे आपल्याला प्रत्यक्षपणे खर्च दिसत नाही पण अप्रत्यक्षपणे तो खर्च वस्तूच्या निर्मितीमध्ये झालेला असतो. आता आपण पाहणार आहोत कॉस्ट युनिट. एकदम सोप्या शब्दात जर सांगायचं म्हटलं तर कॉस्ट युनिट म्हणजे दुसरं तिसरं काही नसून एखादी वस्तूची किंमत मोजण्याचं मापक म्हणजे काय म्हणतो आपण त्याला कॉस्ट युनिट. फॉर एक्झाम्पल आपण आपल्या कंपनीमध्ये समजा दुधाचं मॅन्युफॅक्चरिंग केलं तर दूध आपल्याला कशामध्ये तरी मोजावं लागेल. मग नॉर्मली आपण दूध कशामध्ये मोजतो तर लिटरमध्ये मोजतो. म्हणजेच लिटर हे दूध मोजण्याचं काय आहे परिमाण आहे, त्याला आपण काय म्हणतो युनिट. तसंच कंपनीमध्ये देखील जेव्हा कंपनी विविध सेवा किंवा वस्तूंचा मॅन्युफॅक्चरिंग करते अशा वेळेला प्रत्येक वेळेस प्रत्येक वस्तूची मॅन्युफॅक्चरिंग ही त्या इंडस्ट्रीनुसार, त्याच्या नेचरनुसार, क्लासिफिकेशननुसार त्याचं जे कॉस्ट युनिट आहे ते युनिट काय होतं बदलत जातं. उदाहरणार्थ जर पाण्याची बॉटल मॅन्युफॅक्चरिंग करणाऱ्या कंपन्यांचं जर उदाहरण घेतलं तर पाणी बॉटल मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या ह्या आपलं युनिट हे कशामध्ये करणार आहे पर लिटरमध्ये किंवा पर बॉटलमध्ये. किंवा समजा 24 बॉटलचं जर एक ट्रे ते देत असतील तर काय होणार 24 बॉटल्स ट्रे हे त्याचं काय होणार आहे युनिट होणार आहे. तर इथे CIMA चार्टर्ड इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अकाउंटंट्स यांनी कॉस्ट युनिटची डेफिनेशन दिली आहे. तसं म्हणतात युनिट ऑफ प्रोडक्ट, सर्व्हिस or time in relation to which cost may be ascertained or expressed. याचा अर्थ असा आहे युनिट म्हणजे एखादी वस्तू किंवा सेवा ही जेव्हा मॅन्युफॅक्चरिंग केली जाते तेव्हा त्याचं मोजण्याचं एक युनिट, किंवा ती वस्तू आणि सेवा मॅन्युफॅक्चरिंग करत असताना जो वेळ तुम्ही त्या ठिकाणी दिलेला आहे तो वेळ, याला आपण काय म्हणू शकतो कॉस्ट युनिट असं म्हणू शकतो. कॉस्ट युनिट आर द थिंग्स दॅट द बिझनेस इज सेटअप. आता हे कशासाठी कॉस्ट युनिट सेटअप केलं जातं तर समजा जर आपण साखर कारखाना टाकला असेल तर साखर कारखान्यामध्ये आपल्याला जेव्हा आपण साखर कारखाना टाकतो तेव्हा आपलं जे काही प्रोडक्शन तयार होतं ते प्रोडक्शन आपण किलोमध्ये घेत नाही. तर साखर कारखान्यामध्ये साखर ही कशी तयार होते तर टनावरती तयार होते. म्हणजे 100 किलो जी साखर आहे ती 1 टन असे काउंट केली जाते. आणि साखर कारखान्यांमध्ये म्हणजेच शुगर फॅक्टरीजमध्ये जे काही शुगर मोजण्याचं जे मेजरमेंट ऑफ युनिट आहे ते काय आहे तर पर टनच आहे. दुसऱ्या बाजूला जर आपण विचार केला तर टेक्सटाईल इंडस्ट्रीमध्ये, जेव्हा टेक्सटाईल इंडस्ट्रीमध्ये कापड तयार होतं अशा वेळेला टेक्सटाईल इंडस्ट्रीमध्ये सुद्धा जे काही कापड मोजण्याचं जे मापक आहे ते मापक काय आहे तर पर मीटर ऑफ क्लोथ. म्हणजे कापड हे कसं मोजलं जातं तर पर मीटरवरती मोजलं जातं. तर मीटर हे त्याचं काय झालं तर युनिट झालं. तर यामध्ये इथे मीटर आणि पर टन हे दोन्ही काय आहेत तर हे दोन्हीही मेजरमेंट ऑफ कॉस्ट आहे. म्हणजे आपल्याला जी कॉस्ट काढायची आहे ती काढत असताना आपण ती कोणत्या प्रकारामध्ये कॅल्क्युलेट केली पाहिजे तर त्याचं मेजरमेंटचं युनिट म्हणजे काय म्हणतो आपण त्याला कॉस्ट युनिट असं म्हणतो. आता बेसिकली कॉस्ट युनिट हे दोन प्रकारामध्ये मोडतात. एक असतं ते म्हणजे सिंगल कॉस्ट युनिट. बऱ्याचशा म्हणण्यापेक्षा मोस्ट ऑफ दी मॅन्युफॅक्चरिंग कंपन्यांमध्ये हे सिंगल कॉस्ट युनिट असतं. म्हणजेच जेव्हा आपण साखर कारखान्याचं उदाहरण घेतो, कारण साखर कारखाना हा मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये येतो, तर तेव्हा साखर कारखान्यामध्ये साखरेची जी किंमत आहे ती पर टन मध्ये आपण कॅल्क्युलेट करतो.
म्हणजे साखर कारखान्यांना हे जे युनिट ऑफ मेजरमेंट आहे ते एकच वापरावं लागतं, ते म्हणजे पर टन. ते साखरेचे मोजमाप लिटरमध्ये, किलोमध्ये अशा प्रकारात करत नाही. म्हणून त्याला आपण काय म्हणतो, सिंगल कॉस्ट युनिट. म्हणजे ज्या ठिकाणी एखादी वस्तू निर्माण करत असताना किंवा सेवा तयार करत असताना ती वस्तूचं मोजमाप हे फिक्स असतं आणि हे मोस्ट ऑफ द कुठं होतं तर मॅन्युफॅक्चरिंग कंपन्यांमध्ये होतं. तर ह्यातला दुसरा जो प्रकार आहे ते म्हणजे काय तर कंपोजिट कॉस्ट युनिट. आता कंपोजिट कॉस्ट युनिट काय आहे तर कंपोजिट कॉस्ट युनिट म्हणजे ज्या ठिकाणी एक किंवा एकापेक्षा जास्त युनिट ऑफ मेजरमेंट वापरले जातात. आता उदाहरण जर घ्यायचं म्हटलं तर आपण असं म्हणू शकतो की बऱ्याचशा सर्व्हिस इंडस्ट्रीजमध्ये, बघा आय रिपीट, बऱ्याचशा सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये जी काही सर्व्हिसेसची कॉस्ट काढली जाते ती कॉस्ट काढत असताना बऱ्याच वेळेला कंपोजिट कॉस्ट युनिट वापरलं जातं. आता उदाहरण जर घ्यायचं म्हटलं तर जर एखादी सर्व्हिस इंडस्ट्री, उदाहरणार्थ ट्रान्सपोर्टेशन इंडस्ट्री आपण घेऊया, तर ट्रान्सपोर्टेशन इंडस्ट्रीमध्ये तुम्ही बघितलं असेल कॉस्ट पर पॅसेंजर पर किलोमीटर काढली जाते. म्हणजे बघा इथे आपण 2 युनिट ऑफ मेजरमेंट वापरले, एक तर पर पॅसेंजर आणि दुसरं म्हणजे काय पर किलोमीटर. म्हणजेच या ठिकाणी 2 गोष्टी कंबाईन केलेल्या आहेत, म्हणून त्याला आपण काय म्हणतो तर कंबाईन कॉस्ट युनिट, की ज्या ठिकाणी 2 किंवा त्याच्यापेक्षा अधिक मेजरमेंट ऑफ युनिट काय झालेले असतात, एकत्र आलेले असतात. आता आपण बोलूया की बाबा कॉस्ट सेंटरमध्ये आणि कॉस्ट युनिटमध्ये काय ऍक्च्युअल काय फरक आहे. तर सगळ्यात पहिलं जर आपण पाहायचं म्हटलं तर कॉस्ट सेंटर इज अ सब डिव्हिजन टू विच कॉस्ट आर इन्कर्ड. आता कॉस्ट सेंटर हे काय आहे तर सब डिव्हिजन आहे. सब डिव्हिजन म्हणजे काय, एखाद्या प्रोडक्शन कंपनीमध्ये, एखाद्या डिपार्टमेंटमध्ये व्यक्ती काम करतात, मशीन काम करतात, तर हे व्यक्तींची कॉस्ट असेल, त्या मशीनची कॉस्ट असेल, तर हे काय झाले सब युनिट आहे. म्हणजे कॉस्ट सेंटर रेफर्स टू सब डिव्हिजन टू विच कॉस्ट आर इन्कर्ड. जे आपण सब डिव्हिजन करणार आहे त्या सब डिव्हिजन मध्ये त्या प्रत्येकाची कॉस्ट आपण काढू शकतो किंवा कॅल्क्युलेट करू शकतो, बट डज नॉट कॉन्ट्रीब्यूट टू द कंपनीज रेव्हेन्यू डायरेक्टली. म्हणजे कॉस्ट सेंटरमुळे कंपनीच्या प्रॉफिटमध्ये किंवा सेल्समध्ये कुठल्याही प्रकारचा प्रत्यक्षपणे आपल्याला इन्कम मिळालेला हे कुठेही आपल्याला तिथे सांगता येत नाही. तर दुसऱ्या बाजूला कॉस्ट युनिट म्हणजे काय तर इट इम्प्लाइज मेजरमेंट ऑफ युनिट ऑफ प्रोडक्ट और सर्व्हिस विथ रिस्पेक्ट टू विच कॉस्ट आर असेस्ड. म्हणजेच काय, जी वस्तू किंवा सेवा तुम्ही तयार करत आहात तर ती वस्तू किंवा सेवा तयार करत असताना त्या वस्तू किंवा सेवेला कशा प्रकारे तुम्ही मोजत आहात, हे मोजण्याचं मापक म्हणजे काय म्हणू शकतो आपण त्या ठिकाणी कॉस्ट युनिट असं म्हणू शकतो. आता दुसरा यातला फरकाचा मुद्दा तो असा आहे की कॉस्ट सेंटर कुठं वापरलं जातं तर कॉस्ट सेंटर हे बेसिकली कॉस्ट क्लासिफिकेशनसाठी वापरलं जातं. म्हणजे एखादी वस्तू एखाद्या कंपनीमध्ये तयार होत असताना प्रोडक्शन डिपार्टमेंटचा किती खर्च आला, सेल्स डिपार्टमेंटचा किती खर्च आला, रिसर्च अँड डेव्हलपमेंट डिपार्टमेंटचा किती खर्च आला, फायनान्स डिपार्टमेंटचा किती खर्च आला. म्हणजे आपल्याला कॉस्टचं क्लासिफिकेशन करण्यासाठी आपल्याला कॉस्ट सेंटरचा वापर करावा लागतो. तर दुसरीकडे कॉस्ट युनिट हे जे आहे तर इट इज युज्ड ॲज ए स्टँडर्ड फॉर मेकिंग कंपॅरिझन बिटवीन स्टँडर्ड अँड ॲक्च्युअल. म्हणजेच काय, उदाहरणार्थ जर समजा तुम्हाला पेन तयार करायचं असेल, तुम्हाला माहिती आहे की पेनची सेलिंग प्राइस ही 10 रुपये आहे, परंतु पेन मॅन्युफॅक्चरिंग करताना त्याची ॲक्च्युअल कॉस्ट किती इन्कर्ड झालेली आहे 5 रुपये. परंतु पेन तयार करण्यापूर्वी आपण काहीतरी ठरवलं होतं की ही पेन तयार करत असताना आपल्याला जास्तीत जास्त किती रुपये खर्च येईल, 6 रुपये. तर 6 रुपये ही जी कॉस्ट आहे त्याला आपण काय म्हणतो स्टँडर्ड कॉस्ट. आणि जेव्हा ऍक्च्युअल आपण पेनचं प्रोडक्शन केलं तेव्हा आपल्याला पेनची कॉस्ट किती मिळाली तर 5 रुपये. म्हणजेच काय, आपण प्रॉफिटमध्ये आहोत कारण की 6 रुपये कॉस्ट इन्कर्ड व्हायला पाहिजे असा आपण अंदाज धरला होता, परंतु ऍक्च्युअल मध्ये किती खर्च आला फक्त 5 रुपये. म्हणजे आपण आता सध्याला काय आहोत प्रॉफिटमध्ये आहोत. म्हणजे स्टँडर्ड कॉस्ट आणि ऍक्च्युअल कॉस्ट काढण्यासाठी आपल्याला कॉस्ट युनिट हे उपयोगी पडतं. पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे कॉस्ट सेंटरमध्ये कॉस्ट ह्या कलेक्ट केल्या जातात आणि त्या कॉस्ट युनिटने ऍब्सॉर्ब केल्या जातात. आता कलेक्शन हे तुम्हाला लक्षात येईल बघा, प्रोडक्शन डिपार्टमेंटमध्ये जो खर्च झाला तो प्रोडक्शन डिपार्टमेंटला आपण वर्ग केला, म्हणजे तो खर्च कोणाचा झाला प्रोडक्शन डिपार्टमेंटचा. मग आता तो ऍब्सॉर्ब कसा करणार तर प्रोडक्शन डिपार्टमेंटमध्ये सर्व्हिस डिपार्टमेंटने पण काही सर्व्हिस दिली असेल तर त्यातला जो काही खर्च आहे तो खर्च आपण कोणाला वर्ग करू शकतो तर सर्व्हिस डिपार्टमेंटला. म्हणजेच या ठिकाणी
जी कॉस्ट आहे ती कॉस्ट सेंटरमध्ये कलेक्शन केलं जातं आणि नंतर ती युनिट वाईज काय केली जाते, ऍब्सॉर्ब केली जाते, म्हणजे ती त्या वस्तूला दिली जाते. तर दुसरीकडे कॉस्ट युनिटमध्ये आपण काय करतो, कॉस्ट मेजर करतो, म्हणजे आपण कॉस्ट कॅल्क्युलेट करतो आणि कॅल्क्युलेट केलेली कॉस्ट ही आपण कुठल्या तरी युनिटमध्ये दर्शवतो. समजा आपण एखादी चपाती तयार केली तर एक चपाती तयार करण्यासाठी आपल्याला किती खर्च आला, तर आपण म्हणतो 10 रुपये पर चपाती, म्हणजे 10 रुपये पर चपाती